Hello everyone, welcome to Arvisource English. So students, या व्हिडिओमध्ये आपण 9th स्टँडर्ड सेमी इंग्लिश लेसन द स्टोरी ऑफ टी यातील पॅसेज नंबर 3 बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. Thus the habit of drinking tea spread to Japan, Europe, England, where it became a fashionable and popular drink among the people. So आपण बघितलं की कशा प्रकारे चहा हा जपान, चायनामध्ये पसरला, तिथून टर्कीमध्ये गेला आणि अशा प्रकारे चहा पिण्याची ही जी हॅबिट आहे, सवय आहे, ही जपान, युरोप आणि इंग्लंडमध्ये पसरली, जिथे चहा पिणं हे एक फॅशनेबल गोष्ट झालेली आणि पॉप्युलर ड्रिंक म्हणजे प्रसिद्ध पेय हे चहा बनलं. हाऊ डिड दिस मॅजिकल बेवरेज गेट इट्स नेम? मग या मॅजिकल बेवरेजला म्हणजे या अतिशय जादुई अशा पेयाला त्याचं नाव कुठून पडलं? द चायनीज कॅरेक्टर TU वॉज फर्स्ट यूज इन अर्ली इन्स्क्रिप्शन्स टू डिस्क्राईब टी. तर एक चायनीज कॅरेक्टर आहे TU, हे सगळ्यात आधी जे अर्ली इन्स्क्रिप्शन सापडले, इन्स्क्रिप्शन म्हणजे शिलालेख, त्यांच्यामध्ये चहाला TU असं डिस्क्राईब करण्यात आलेलं आहे चायनामध्ये. बट लॅटर अ न्यू कॅरेक्टर चा वॉज डेव्हलप टू रेफर चायनीज स्पेशली टू टी. पण त्यानंतर एक नवीन कॅरेक्टर चा हे चहाला रेफर करायसाठी स्पेशल क्रिएट करण्यात आलं, डेव्हलप करण्यात आलं. The word cha is now sometimes used in English to refer to China tea. अजूनही चा इंग्लिशमध्ये यूज होतो चायना टीला संबोधण्यासाठी. अँड ॲज वी ऑल नो इट इज व्हेरी क्लोज टू द हिंदी वर्ड चाय. आणि जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे की हिंदी वर्ड चाय याच्याशी हे खूप क्लोज आहे, म्हणजे खूप मिळतं जुळतं आहे, विच इज यूज्ड ऑल ओव्हर इंडिया टू रेफर द टी. आणि ते संपूर्ण भारतामध्ये चहाच्या संबंधी आपण जो शब्द वापरतो चाय त्याच्याशी मिळतं जुळतं आहे. आणि दुसरं असं की जर आपण मराठीबद्दल बोलायचं झालं तर चहा हा सुद्धा या शब्दाशीच मिळता जुळता आहे. हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया? मग भारतामध्ये चहा कुठून आला पहिल्यांदा? हिस्टोरियन्स थिंक दॅट टी हॅड बीन नोन इन इंडिया ॲज अ मेडिसिनल प्लांट सिन्स एन्शंट टाइम्स. हिस्टोरियन म्हणजे इतिहासकार असं मानतात की बऱ्याच काळापासून, म्हणजे एन्शंट काळ म्हणजे प्राचीन काळापासून भारतामध्ये चहा माहिती होता, पण तो एक मेडिसिनल प्लांट म्हणजे एक औषधी वनस्पती म्हणून माहिती होता. But tea was not drunk for pleasure until the British began to establish tea plantation in 19th century. But चहा हा पिण्यासाठी आपल्या देशामध्ये म्हणजे पिण्यासाठी यूज होत नव्हता जोपर्यंत ब्रिटिश जे आहेत म्हणजे इंग्रज त्यांनी आपल्या देशामध्ये टी प्लांटेशन एस्टॅब्लिश केलं 19th सेंचुरीमध्ये, म्हणजे चहाचे मळे वसवले. In 1770s, the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam. 1770मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बरेच प्रयत्न करून पाहिले भूतान आणि आसाममध्ये चहा ग्रो करायचे, पण सर्वच्या सर्व अयशस्वी ठरले. विथ सीड्स फ्रॉम चायना, कारण त्यांनी चायनामधील सीड्स वापरल्या होत्या. ऑल्दो दीज अटेम्प्ट्स फेल्ड, द बोटॅनिस्ट रॉबर्ट ब्रूस इन 1823 डिस्कवर्ड टी प्लांट्स ग्रोईंग वाईल्ड इन द अप्पर ब्रह्मपुत्र व्हॅली. बट नंतर ऑल्दो दीज अटेम्प्ट्स फेल, जरीही त्यांचे प्रयत्न फेल झाले असले तरी बोटॅनिस्ट रॉबर्ट ब्रूस यांनी 1823मध्ये ब्रह्मपुत्र व्हॅली म्हणजे ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यामध्ये चहाच्या झाडांना शोधलं, जे तिथे नॅचरली वाढत होते. ग्रोईंग वाईल्ड म्हणजे नॅचरली वाढत होते, म्हणजे आपल्या इथले ते लोकल टी प्लांट्स होते. इन मे 1838 द फर्स्ट इंडियन टी फ्रॉम आसाम वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल. अशा प्रकारे मे 1838मध्ये पहिल्यांदा भारतामधील जो चहा आहे तो आसाममधील जो चहा आहे तो इंग्लंडमध्ये पाठवण्यात आला पब्लिक सेलसाठी. सिन्स देन इंडिया हॅज गॉन ऑन टू बिकम वन ऑफ द लीडिंग प्रोड्युसर ऑफ टी इन द वर्ल्ड. आणि तेव्हापासून भारत हा जगामधला एक प्रमुख चहा उत्पादित करणारा देश बनला. टी लवर्स क्लेम दॅट टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर, कंट्रोल ब्लड प्रेशर, फाईट व्हायरसेस इन अवर बॉडी अँड ॲक्च्युअली हेल्प अस लिव्ह लॉंगर. ते चहा प्रेमी आहेत, टी लवर्स आहेत, ते असं क्लेम करतात, असा दावा करतात की चहा हा एबल टू रिस्क कॅन्सर म्हणजे आपल्या कॅन्सरचं रिस्क कमी करतो, कंट्रोल ब्लड प्रेशर म्हणजे आपलं ब्लड प्रेशर कंट्रोल करतो, फाईट व्हायरसेस आपल्या शरीरातील जे व्हायरस विषाणू आहेत त्यांच्याशी लढतो, अँड ॲक्च्युअली हेल्प अस लिव्ह लॉंगर आणि आपल्याला लांब आयुष्य म्हणजे लॉंग आयुष्य जगण्यासाठी मदत करतो. असं कोण म्हणतात? चहाप्रेमी. Our body produces chemicals called free radicals. They can damage our body and our health. आपल्या बॉडीमध्ये केमिकल प्रोड्यूस होतात ज्यांना म्हणतात फ्री रॅडिकल. ते आपल्या बॉडीला आणि हेल्थला डॅमेज पोहोचवतात. टी कंटेन अँटीऑक्सिडंट कॉल्ड फ्लॅवोनॉइड्स. तर चहामध्ये एक अँटीऑक्सिडंट आहे ज्याचं नाव आहे फ्लॅवोनॉइड.
सायंटिस्ट बिलीव्ह दिस हेल्प टू प्रोटेक्ट अवर सिस्टीम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स. सायंटिस्ट असं मानतात की हे जे अँटीऑक्सिडंट आहे ते आपल्या बॉडीला या फ्री रॅडिकल्सपासून वाचवते. सो अशा प्रकारे चहा या दृष्टीने सुद्धा हेल्दी आहे. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. तर बऱ्याच लोकांसाठी चहा मित्रपरिवारसोबत पिण्यासाठी एक छान आणि अतिशय पॉप्युलर अशी ड्रिंक आहे. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज अ इम्पॉर्टंट सोशल ओकेजन. आणि जगातल्या बऱ्याचशा देशांमध्ये चहा पिणं एक इम्पॉर्टंट सोशल ओकेजन म्हणजे सामाजिक कार्यक्रम आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण बघितला हा तिसरा पॅसेज जो 9th स्टँडर्ड इंग्लिश लेसन आहे आपला द स्टोरी ऑफ टी त्यामधील. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजलं असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. I will see you in another video. Till then, take care. Goodbye.